हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल वंदनास टीचिंग सेंटर. आज आपण ऱ्हस्व दीर्घ इकार उकार हे सोप्या पद्धतीने कसे लिहायचे ते समजून घेणार आहोत. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार कुठे आणि कसा लिहायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. इकार उकार सोप्या पद्धतीने कसे लिहायचे त्याचे ट्रिक्स मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे. पहा, एक अक्षरी शब्द हा नेहमी दीर्घ असतो. मग पहिल्यांदा आपल्याला शब्द म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. जसं एक अक्षरी शब्द सांगितलेला आहे मी. शब्द हे एक अक्षरापासून अनेक अक्षरांपर्यंत असतात. मग ब, रा, नी, ज हे 4 अक्षर मी एकासमोर एक लिहिलेली आहेत. ब, रा, नी, ज हे 4 अक्षर इथं लिहिलेली आहेत. एकासमोर एक लिहिलेली आहेत. मग हा शब्द होऊ शकेल का? दुसरे 4 अक्षर मी एकासमोर एक लिहिलेली दाखवतेय. सायकल. मग सायकल हा शब्द होऊ शकेल का? अर्थातच सायकल हा शब्द होऊ शकेल. आणि बराणीच हा शब्द होईल का मग? तर पहा, याच्यावरून आपल्या लक्षात येईल की बराणीच या शब्दाचा या अक्षरांसमूहांचा आपल्याला अर्थ लागत नाहीये. म्हणून हा शब्द होऊ शकत नाही. पण सायकल या अक्षर समूहांचा आपल्याला अर्थ लागतोय, अर्थबोध होतोय, म्हणजेच सायकल हा शब्द आहे. मग याच्यावरून काय व्याख्या करता येईल? तर एक किंवा एकापेक्षा जास्त अक्षर समूहांचा अर्थबोध होत असेल, अर्थ लागत असेल, तर त्या अक्षर समूहांना आपण शब्द असे म्हणतो. आता पहा, मी सांगितलं तुम्हाला की एक अक्षरी शब्द हा नेहमी दीर्घ असतो. मग आता कोणताही एक अक्षराचा शब्द असेल, त्याला वेलांटी उकार जर लागत असेल, तर ते दुसरीच किंवा दीर्घच असणार. जसं पहा, ती, ही, तू, जी, की, ही, पी, श्री, स्त्री, उ, लू, उ, पू हे सर्व काय आहेत? एक अक्षरी शब्द आहेत. फी, त्यानंतर जितकेही एक अक्षरी शब्द आहेत, त्यांना दुसरीच वेलांटी किंवा दुसराच उकार लागतो. दीर्घच वेलांटी असते किंवा दीर्घच उकार असतो. पण याला एक अपवाद आहे. न ला पहिली वेलांटी नी हा एक अपवाद आहे, जो एक अक्षरी असून सुद्धा तो ऱ्हस्व आहे. आणि हा नी उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखला जातो. मग उभयान्वयी अव्यय कशाला म्हणायचं? तर पहा, रमेश आणि उमेश आज गावाला गेले. याच्यामध्ये रमेश आणि उमेश या 2 शब्दांना आणि या शब्दांनी जोडलेला आहे. म्हणून आणि हे काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. म्हणजेच त्याची व्याख्या अशी होते की 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. जसं रमेश आणि उमेश आज गावाला गेले म्हटलं, तर आणि हा इथे काय आहे? उभयान्वयी अव्यय लागला. तर असंच हा आणि तो तिकडे खेळत आहेत. मग हा नी तो, रमेश नी उमेश, मग रमेश नी उमेश, रमेश आणि उमेश या 2 शब्दांना नी या शब्दाने जोडलेला आहे. हा नी तो, नी हा आणि तो या 2 शब्दांना नी या शब्दाने जोडलेला आहे, म्हणून हा उभयान्वयी अव्यय आहे. मग आज आपण काय शिकलो? तर एक अक्षरी शब्द हा नेहमी दीर्घच म्हणजे दुसऱ्याच वेलांटीचा आणि दुसऱ्याच उकाराचा असतो. परंतु याला एक अपवाद आहे. न ला पहिली वेलांटी नी हा उभयान्वयी अव्यय एक अक्षरी असून सुद्धा तो ऱ्हस्व म्हणजेच पहिल्या वेलांटीचा आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.